तर मित्रांनो, आपण जे साखरे बाजारातून लहान पिलं आणले होते ना, त्याच्यासाठी आपण दुधाची बंदी लावली स्पेशल गाईची. आणि ते दूध उकळवून गार करून पूर्णपणे आपण त्या पिलासाठी घरूनच म्हणजे गरम करून घेऊन जात असतो. कारण की मळ्यामध्ये तशी गरम करण्याची सोय आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं, मळ्यात लाईट राहते नाही राहत, त्यामुळे घरूनच गरम करून ते पूर्णपणे बाटलीत भरून आम्ही घेऊन जातो. तर सीन काय झाला माहिती आहे का, दूध गरम तर झालं, बाटलीत भरलं गेलं आणि ते मळ्यात गेल्यावर समजलं की दूध थोडंसं जास्त गरम होऊन गेलं आहे आणि पिलाला ते पिलं जात नाही. म्हणून ते दूध आम्हाला त्या ठिकाणी जाऊन गार करावं लागलं मित्रांनो. आणि फार्मवर गेल्यावर दूध पूर्णपणे गार करून घेतलं आणि पुन्हा एकदा बाटलीमध्ये भरून त्या पिलाला प्यायला दिलं. तर बघा, पिलाला कशी सवय पडून गेली होती रोज उठून दूध पिण्याची. बाटली दाखवताच पिलू यायचं दूध प्यायला. तर हे बघा, लगेच पिलू दूध कसं 5 मिनिटामध्ये पूर्णपणे सगळं दूध संपवून टाकलं त्याने. हे बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, बाटली रिकामी झाली पूर्णपणे. तर हे बघा कसं बसलंय आणि पूर्ण बाटली रिकामी झालेली आहे मित्रांनो. एक सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना, तसं या पिल्लाला दूध पाजल्यावर मला मिळत असतं. हे बघा कसं माझ्या कुशीत लपतंय, त्याला वाटतं मीच त्याची आई आहे. हे बघा, खूप गोंडस पिल्लू आहे. लवकरच आपल्याला या पिल्लाचं नाव ठेवायचं मित्रांनो. त्यासाठी काहीतरी नाव सुचवा, एक असं छोटंसं छानसं क्यूटचं नाव सुचवा. नक्कीच कमेंट करून सांगा, आपण त्याच्यावर विचार करू आणि ज्या कमेंटला जास्त लाईक असतील ते नाव आपण या पिलाचं कन्सिडर करणार आहोत. तर आशा करतो असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशीच मित्रांनो, कसं आहे, हे दिवसेंदिवसचे व्हिडिओ मी अपडेट करत राहणार. बऱ्याच लोकांनी विनवण्या केलं की दादा रोजचे तसे अपडेट द्या आम्हाला. हे बघा कसं लटकतंय. तर नक्कीच त्याचे रोजचे अपडेट येणार आहेत. आणि असाच आपल्या बच्चूचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दूध पिण्यासाठी आता गर्दी करता येते. हे बघा कसा आवाज दिल बरं का. पा आता आवाज दिल बरं का, मला उघडलं नाही तर. कडी उघड म्हणताय, वरती कडी आहे ना. चल, हे बघा, कारण की ती शिळी त्याला त्याचं दूध पाजत नाही, त्यामुळे तो माझ्यावरच डिपेंड असतो. पळू नको माझ्या पुढे, थांब. चल, ही बघा, ही शिळी ती. ओ हाय. तर मित्रांनो, ही शिळी त्याची आई नाही आहे ना, त्याच्यामुळे ती त्याला दूध काही पाजत नाही किंवा पाजू पण देत नाही. म्हणजे आम्ही धरूनसुद्धा ती दूध पाजायला नाटकी करत असते. त्यामुळे थोडासा त्रास तर होतो दूध पाजायला त्या पिलाला, पण तरीसुद्धा त्याचे पाय वगैरे धरून आम्ही त्या पिलाला दूध पाजण्याचा प्रयत्न करत असतो. याच कारणामुळे हे पिलं कसे बाहेरून पिलं घेऊन आपल्याला वागवायला म्हणजे एक माझ्यासारख्याला तरी जमत नाही. कारण की माझं कसं बाहेर शूटिंग वगैरे या त्या गोष्टींचे कामं चालू राहतात आणि लहान पिलं राहिली की खूप वेळ जातो फार्मवर. त्यामुळे आम्ही शक्यतो लहान पिलं ठेवत नाही किंवा जास्त शेळ्या ठेवत नाही. फक्त 100% बोकडपालनावर फोकस करत असतो. आता हे सुद्धा पिलू आपण काय करणार आहोत, थोडे दिवस वाढवलं का, थोडंसं वाढलं का ते पिलू, त्या शेळीचं एकदा दूध कमी झालं की पिलू आपण ते विकून टाकणार आहोत बाहेर. ज्या कुणा बांधवाला पाळायचं असेल अशा बांधवांनी आत्तापासूनच फोन लावून ठेवा मला. कारण कसं आहे, ऐन वेळेला पिल्लं भेटत नाही आणि मग घाई करतात लोक. याचं आता दूध पिऊन झाल्यानंतर याला रूममध्ये, ब्रूडिंग रूममध्ये कोंडण्यात येणार आहे. मला ब्रूडिंग रूम दाखवतो माझा. हा बघा, हे मशीन आहेत. हा ब्रूडिंग रूम आहे आपला. आणि या ठिकाणी ह्या कॅरेटखाली याला झाकण्यात येतं. कारण की हा रूम कसा आहे, या रूममध्ये गरमास असतो, हॅलोजन, यानंतर 200 वॅटचे लाईट. गरमास असतो या रूममध्ये, थंडी वाजत नाही. आणि खाली बघा लिंटर आहे थोडक्यात, हे एक प्रकारचं. आणि लिंटरवर त्याला आपण बसवतो, त्यामुळे पिलाला सर्दी थंडी लागण्याचं काहीही धोका राहत नाही. आता या ठिकाणी याने
थोडं विस्कळून ठेवलेलं आहे आणि त्याला माहिती आहे आपल्याला इथे जायचं आहे म्हणून तो आधीच तयारी करतोय. हा बघा, चल रे चल, जा मध्ये जा, त्याला झोपा. तर बसून गेली ते तो बरोबर. तुम्हाला लाईट लावून दाखवतो मी. बसून घेणार ते गोल गोल फिरून या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी घर आहे त्याचं आणि ही रात्री उठू नये म्हणून ही वीट ठेवलेली राहते त्याच्यावर. असा पिलाचा दिवसाचा दिनक्रम असतो मित्रांनो. कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.